ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्याची मागणी करण्यात आली। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। मात्र या मागणीमुळे नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहे। रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीनं पुन्हा जोर धरलाय। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीसाठी या आधीही आंदोलनं झाली आहेत। यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। त्या पत्रात काय मागणी करण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकू। वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागानं सदर समाधी आणि वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे माहिती नसल्याची स्पष्टोक्ती दिली। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षाहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते। त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेला 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हटवणं आवश्यक आहे। याकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी लक्ष वेधलं। संभाजी ब्रिगेडनेही याच प्रकारची मागणी केली, तर श्रीमंत कोकाटे यांनीही 13 वर्षापूर्वी हाच मुद्दा उपस्थित केला होता। राम गणेश गडकरी हा व्यक्ती किती विकृत डोक्याचा हे त्या नाटकातून तुमच्या लक्षात येईल। आणि त्या नाटकात पहिल्यांदा ही कथा आलेली आहे। राम गणेश गडकरींनी या कुत्र्याला जन्म देणारा जन्मदाता म्हणजे राम गणेश गडकरी, जे आधुनिक नाटककार आहेत, त्यांच्या विकृत डोक्यातून आलेले आहे। त्याला समकालीन ऐतिहासिक पुरावा कोणत्याही स्वरूपाचा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्रा आला कुठून? माजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारील तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा तात्काळ काढून टाकावा। हा वाघ्या कुत्रा औरंगजेबाच्या कबरीपेक्षा सुद्धा डेंजर आहे। विरोधकांनीही वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आक्रमक पवित्रा घेतला। ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। जाणून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भाबाबत इतिहास संशोधकांचं काय म्हणणं आहे त्यावर एक नजर टाकूया। वाघ्या कुत्र्यासंबंधी इतिहासामध्ये कोणताही संदर्भ नाही। तत्कालीन असो किंवा कोणत्याही प्रकारच्या परदेशी किंवा इतर भाषेतील साहित्याचा असो, कुठेही त्या कुत्र्याचा उल्लेख नाही आहे। आणि ही सगळी काल्पनिक कथा आहे। आणि अशा पद्धतीच्या खोट्या कल्पना निर्माण करून शिवचरित्राचा बिघाड करण्याचं काम हे शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच त्यांनी जन्मापासूनच सुरू केलेलं आहे। पुरातत्व खात्याला अनेक वेळेला ज्यावेळेला माहिती अधिकार प्राप्त झाल्यानंतर माहिती विचारली गेली, त्यावेळेला ते कुत्र्याचं स्मारकाविषयी त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत। इतकंच काय, ते कुत्र्याचं स्मारक हे त्यांच्या मॉन्युमेंटच्या लिस्टेड मॉन्युमेंटमध्ये सुद्धा नाही आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबाबत सरकारकडून काय भूमिका घेण्यात आली आहे तेही बघूया। का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असताना त्यात आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीची भर पडली आहे। परिणामी राज्यात सुरू असलेला राजकीय गदारोळ कायम राहणार असल्याचं स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।